तयार झालेत आपले चिकन रोल. चवीला खूप छान लागतात. नक्की करा. आवडल्यास लाईक, कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. गुड इव्हनिंग फ्रेंड्स, कसे आहात? आज आपण बनवूया चिकन रोल. चिकन रोल बनवण्यासाठी इकडे मी पाव किलो चिकन स्वच्छ धुवून घेतलेलं आहे. एक मोठा कांदा कापून घेतला आहे. इकडे आहे गरम मसाला, हळद, धना जिरा पावडर, मीठ, आलं लसूण पेस्ट, टोमॅटो आहे कापलेला. इकडे रोल बनवण्यासाठी 3 वाटी मी मैदा घेतलेला आहे, जो आपण मळून घेणार आहोत. आणि आता आपण खिमा बनवणार आहोत. तर खिमा बनवण्यासाठी आपल्याला 2 चमचे तेल लागणार आहे. पहिल्यांदा आपण खिम्यामध्ये सगळे मसाले, मीठ आणि हळद घालूया आणि आलं लसूण पेस्ट घालूया आणि छान असं मिक्स करूया. इकडे कढईमध्ये तेल गरम केलेलं आहे. आपण पहिल्यांदा कांदा घालूया आणि कांदा तळून घेऊया. कांदा छान गुलाबी करून घेऊया. कांदा तळून झालाय. आता मी घालते टोमॅटो. आता टोमॅटो मऊ झालाय. आपण यातच तिखट घालूया. आता घालूया मॅरिनेशन केलेला खिमा आणि छान परतून घेऊया. घालूया कोथिंबीर पण आपण लगेच घालायची, म्हणजे खिम्यासोबत ती शिजली जाते. छान मिक्स करून घेऊन हलवून घेऊया. आणि ज्या ताटात आपण खिमा ठेवला होता ना, त्या ताटात अर्धा कप पाणी घ्यायचं आणि ते ताट धुवून ते पाणी आपण इकडे वापरणार आहोत. आता मी घालते थोडासा, माझ्याकडं बार्बेक्यू मसाला आहे. तुमच्याकडे असेल घाला, नसेल नाही घातलं तरी चालेल, पण माझ्याकडे आहे म्हणून मी घालणार आहे. आणि ह्यानी ना कलर खूप छान येतो आणि चवीला पण छान लागतं. छान मिक्स करून घ्यायचं. आणि आत्ता आपण पाणी न घालता हे सुक्कं असं शिजवून घेणार आहोत. आपल्याला खिमा सुक्का करायचा आहे, कारण आपल्याला रोलमध्ये भरायचं आहे ना. आपण झाकण ठेवून 10 मिनिटासाठी खिमा शिजवून घेऊया. इकडे रोल बनवण्यासाठी खिमा तयार झालेला आहे. इकडे खिमा शिजतोय तोपर्यंत आपण पीठ मळून घेऊया. इकडे मी मैदा घेतलेला आहे. चवीप्रमाणे मीठ घालूया. थोडंसं आपण तेल घालूया, 1 चमचाभर. तेलामुळं खुसखुशीत वरची हे आहे ना, वरची चपाती खुसखुशीत लागते. म्हणजे आपण रोल बनवणार आहोत, तो खुसखुशीत होईल. आता आपण छान घट्ट असं पीठ मळून घ्यायचं. तुम्ही हवं तर याच्यामध्ये थोडंसं गव्हाचं पीठही ॲड करू शकता. आता थोडं थोडं पाणी घालून पीठ घट्ट मळून घेणार. पीठ बिलकुल पातळ करायचं नाही. इकडे पीठ मी घट्ट मळून घेतलेलं आहे. आता आपण 10 मिनिटासाठी असंच मुरायला ठेवूया. पीठ भिजवून 10 मिनिटं झालेली आहेत. आपण परत एकदा असं छान मळून घ्यायचं आणि त्याचे गोळे करून घेऊया. एवढे एवढे गोळे करून घ्यायचे, लिंबा एवढे. जास्त छोटे नाही, मोठे नाही. तर आता मी सगळे गोळे करून घेते. आता हे बघा, याची आपण अशी चपाती लाटून घेऊया. छोटे छोटेच बनवायच्या, फार मोठ्या नाही. या पद्धतीनं आपण चपाती लाटून घेऊया. थोडीशी जाड ठेवायची, एकदम पातळ नाही करायची, कारण खिमा भरला तर बाहेर यायला नको. मी छोट्याच बनवणार आहे. हे बघा, या पद्धतीने आता मी सगळ्या पुऱ्या म्हणजे चपात्या अशा लाटून घेते. छोट्या छोट्या रोल बनवते. हे बघा, अशी थोडीशी लंबगोल चपाती लाटून घ्यायची आणि त्याला मध्ये असे सुरीने कट द्यायचे. कडेपर्यंत नका देऊ, थोडंसं कडेला ठेवा. असे कट देऊन घेऊया. आणि खिम्याचं सारण आपण भरून घेऊया. जेवढी चपाती आहे तेवढंच भरा, जास्तही भरू नका आणि कमीही भरू नका. हे बघा, असं लंबगोल पसरवून घ्या. असं पसरवून घ्या आणि कडेने आपण मैद्याची थोडीशी पेस्ट केली, ती लावून घेऊया. त्यामुळं काय होईल, आपला रोल सुटणार नाही. ही कड अगोदर अशी दुमडून घ्यायची, या बाजूची या बाजूची, आणि नंतर आपण त्याचा रोल करणार आहोत. हे बघा, आता आपण रोल करूया. अगदी अलगद हाताने रोल करा. आणि ही वरची बाजू आहे ना, ती पण आपण चिपकवून देणार आहोत. हे बघा, अशी छान चिपकवायची आणि असे सगळे रोल आपण बनवून घेऊया. इकडे मी सगळे रोल असेच बनवून घेणार आहे. इकडे सगळे रोल मी तयार करून घेतलेले आहेत. आता आपण ते तळून घेऊया.
इकडे एक एक करून आपण रोल सोडून घेणार आहोत. गॅस मंदच ठेवायचा. मंद गॅसवरतीच आपल्याला खरपूस छान तळून घ्यायचे आहेत. जेवढे बसतील तेवढेच मी तळून घेणार आहे. मी 3-3च सोडणार आहे. आता आपण उलटून घेऊया आणि छान दोन्ही बाजूनी कुरकुरीत शेकवून घ्यायचे. सोनेरी कलर आला पाहिजे आणि आपला किमा शिजलेलाच आहे, तरी पण आतमध्ये आणखीन शिजला पाहिजे, चवीला छान लागतो. आता आपले चिकन रोल तळून झालेले आहेत. खूप खरपूस आणि छान दिसतात. हे बघा, तुम्हाला मी दाखवते किती छान झालेलं आहे. आता आपण काढून घेऊया. आता सगळे रोल मी तळून घेणार आहे.